20 ते 25 फूट खोल हा मॅनहोल आहे। साकीनाकाच्या खैरानी रोडवर ही दुर्घटना घडलेली आहे। तर आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी जोडले गेलेले आहेत आमदार दिलीप लांडे। तर दिलीपजी, साकीनाक्यातून बातमी समोर येते खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडलाय। आत्ताच आपण पाहिलं की वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत, यावर काय प्रतिक्रिया आहे आणि आता पुढे काय पावलं उचलली जाणार आहेत? मला निसारण वाहिनीचं एक चेंबर आहे सन्मान हॉटेलच्या समोर। तिथे महानगरपालिकेचं कुठलं काम चालू नव्हतं, पण त्याचं झाकण काढून कोणी काय केलं हे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आणि पोलिसांना तसे आता मी सूचना दिलेल्या आहेत। खरी वस्तुस्थिती समोर येईल, परंतु त्याच्यामध्ये एक व्यक्ती पडून मृत्यू झालेला आहे। महानगरपालिका आणि पोलीस स्टेशन तिथे पोहोचलेले आहेत। जी, आमच्या वतीने पक्षाचे कार्यकर्ते पण तिकडे पोहोचलेले आहेत। शोध चालू आहे। जी, तर दिलीपजी, हा जो व्यक्ती पडलाय त्याची ओळख पटलेली आहे का? नाही, अजून काय पोलिसांच्या मार्फत तसं काही कळालेलं नाहीये। तर आता जो व्यक्ती पडलाय त्याला वाचवण्यासाठी सध्या काय प्रयत्न सुरू आहेत आणि तो व्यक्ती सापडल्यानंतर पोलीस स्टेशन, महानगरपालिका आणि पोलीस स्टेशनचे लोक पोहोचलेले आहेत। दिलीपजी, हा जो व्यक्ती पडलेला आहे त्याच्या कुटुंबियांना काही मदत करण्यात येणार आहे का? कारण अजून त्याचं काही निष्पन्न झालेलं नाहीये, त्याचा शोध सुरू आहे। त्यावेळे हे आपल्याला सापडलं जाईल, त्याच्यानंतर शासनाकडून किंवा महानगरपालिकेकडून त्याला मदत करणं हे आमच्यासारख्याचं कर्तव्य आहे। पण आपण अशी बोलणं हे योग्य ठरणार नाही। तर दिलीपजी, या माणसाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहे, तर पालिकेचा कसा रोल असणार आहे? पालिकेकडून काय काय उपाययोजना केल्या जात आहेत? पालिकेचं तिथं काम सुरू नव्हतं कुठलंच, किंवा ते जे मॅन्युअल आहे ते पॅक असतं, त्याला एक आतमध्ये जाळी पण असते। ते कुणीतरी मॅन्युअलचं झाकण खोललेलं आहे। त्यावेळी महानगरपालिकेचं कुठलंही तिथं काम सुरू नव्हतं। धन्यवाद दिलीपजी, दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। पण पाहतोय की मुंबईतल्या साकीनाका भागातून ही बातमी समोर येते। खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडलाय, त्याचा शोध सध्या सुरू आहे। या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दल तिथे दाखल झालेला आहे। या मॅनहोलमध्ये तो व्यक्ती पडलाय, त्याला शोधण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। 20 ते 25 फूट खोल हा मॅनहोल आहे। तिथे जाळी लावलेलं नसल्याचं उघड झालेलं आहे आणि यामुळे या पावसाच्या दरम्यान तो व्यक्ती त्या मॅनहोलमध्ये पडलाय। आपण पाहिलं तर अग्निशमन दलाचं पथक सुद्धा तिथे पोहोचलेलं आहे। त्या माणसाला वाचवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। साकीनाक्याच्या खैरानी रोडवर ही दुर्घटना घडलेली आहे। मॅनहोलमध्ये माणूस पडलाय, त्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीला वाचवण्याचे अतोनात प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाचं पथक सुद्धा तिथे पोहोचलेलं आहे। 20 ते 25 फूट खोल हा मॅनहोल आहे असल्याचं कळतंय। मुंबईतून ही बातमी समोर येते। साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडलेला आहे। या मॅनहोलला कुठल्याही प्रकारची संरक्षक जाळी नसल्याचं सुद्धा निष्पन्न झालेलं आहे। या मॅनहोलमध्ये जो व्यक्ती पडलाय त्याचा शोध सध्या सुरू आहे, त्याला वाचवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। अग्निशमन दल तिथे पोहोचलेलं आहे। साकीनाकाच्या खैरानी रोडवर ही दुर्घटना घडली आहे। मुंबईतल्या साकीनाक्यातून आपण ही दृश्य पाहतोय आताची। हा जो व्यक्ती पडलाय त्याला वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दल तिथे पोहोचलेला आहे। त्या मॅनहोलमध्ये जो व्यक्ती पडलेला आहे त्याला वाचवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। या मॅनहोलला कोणत्याही प्रकारची संरक्षक जाळी नसल्याचं सुद्धा उघड झालेलं आहे आणि त्यामुळेच तो व्यक्ती मॅनहोलमध्ये पडलेला आहे। साकीनाक्याच्या खैरानी रोडवर ही दुर्घटना घडली आहे। 20 ते 25 फूट खोल हा मॅनहोलचा खड्डा आहे असं कळतंय। हा व्यक्ती जो आतमध्ये पडलेला आहे त्याला वाचवण्यासाठी सध्या अतोनात प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाचं पथक सुद्धा तिथे पोहोचलेलं आहे।
साकीनाक्याच्या खैरानी रोडवरची आपण दृश्य पाहतोय. मुंबईच्या साकीनाकामधील खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडलाय. या संदर्भात अधिकच्या अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी. धनंजय, साकीनाक्यातून बातमी पाहतोय, मॅनहोलमध्ये माणूस पडलेला आहे. काय सध्याच्या अपडेट्स आहेत? कुठवर हे शोध कार्य आलेलं आहे? मध्ये हा व्यक्ती पडल्याचं घटना घडली आणि त्याच्यानंतर लवकरच अग्निशमन दल जे आहे ते घटनास्थळी दाखल झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. आपण जर दृश्यामध्ये पाहिलं तर ज्या ठिकाणी तो मेन होल आहे त्या ठिकाणी आपल्याला काही स्थानिक प्रतिनिधी आणि त्याचबरोबर अग्निशमन दल सुद्धा पाहायला मिळते आणि अशातच त्या व्यक्तीचा शोध घेण्याचं काम सध्या अग्निशमन दलामार्फत सुरू असल्याची माहिती मिळते. त्यामुळे अद्याप ती व्यक्ती कोण होती आणि ती कशा प्रकारे त्या मॅनहोलमध्ये पडली आणि त्या व्यक्तीचं वय काय या सगळ्या संदर्भातली अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. मात्र एक व्यक्ती त्या मेनहोलमध्ये पडून वाहून गेल्याची बातमी सध्या येते. आता या सगळ्या संदर्भातली शोध मोहीम सुरू आहे. नेमकं आता या सगळ्या शोध मोहिमेत अग्निशमन दलाला यश येतंय का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. आपण जर पाहिलं तर सकाळपासून मुंबईमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस बरसताना पाहायला मिळतं. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी सुद्धा तुंबलेलं पाहायला मिळालं. अशातच हे पाण्याचा निचरावा यासाठी अनेक मेनहोलची झाकणं जी 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 धन्यवाद धनंजय दिलेल्या माहितीबद्दल. आपण दृश्य पाहतोय, साकीनाक्याच्या खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडलेला आहे. अशा घटना वारंवार घडतायत. आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं की झाड कोसळल्यामुळे एका विद्यार्थ्याचा सुद्धा त्याचा मृत्यू झाला होता. अशा प्रकारच्या घटना सतत वारंवार समोर येत आहेत. मुंबईमध्ये मॅनहोलमध्ये व्यक्ती पडल्याचं सुद्धा आपण बातमी पाहिली होती. महापौरांच्या समोरच ती व्यक्ती पडली होती आणि अशा प्रकारच्या घटना वारंवार मुंबईमध्ये घडतायत. मुंबईत सध्या 2-3 दिवस प्रचंड पाऊस सुरू आहे आणि अशा प्रकारच्या घटना सुद्धा वारंवार घडताना दिसत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने सतर्क राहणं निश्चितच गरजेचं आहे. आता ही दृश्य पाहतोय साकीनाका परिसरातून. साकीनाकाच्या खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडलेला आहे आणि सध्या त्याच्या शोधकार्य सुरू आहे. त्या व्यक्तीला वाचवण्याचे अतोनात प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दल तिथे पोहोचलेलं आहे. जवळजवळ 20 ते 25 फूट खोल हा मॅनहोल आहे. या माणसाची, हा जो व्यक्ती पडलाय त्याची ओळख पटलेली नाहीये. त्याचं शोधकार्य सध्या सुरू आहे. त्या व्यक्तीला वाचवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. अशाच वारंवार घटना मुंबईत सध्या समोर येत आहेत. मुंबईत 2-3 दिवस सतत मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे वेगवेगळ्या अशाच घटना, झाड पडल्याच्या घटना, त्यानंतर मॅनहोलमध्ये व्यक्ती पडल्याच्या घटना सतत समोर येत आहेत. यामुळे पालिकेने सतर्क राहणं, इथे व्यवस्थित उपाययोजना करणं निश्चितच गरजेचं आहे. आताचे हे दृश्य पाहतोय मुंबईच्या साकीनाका परिसरातून. साकीनाकाच्या खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडल्याचं कळतंय. अग्निशमन दलाचं पथक तिथे पोहोचलेलं आहे. या व्यक्तीला वाचवण्याचे सध्या अतोनात प्रयत्न सुरू आहेत. या मॅनहोलमध्ये व्यक्ती पडलेला आहे, त्याला वाचवण्याचे सध्या अतोनात प्रयत्न सुरू आहेत. साकीनाक्याच्या खैरानी रोडवर ही घटना घडलेली आहे. पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे माणूस वाहून गेल्याची सुद्धा माहिती समोर येते. ही शक्यता वर्तवण्यात येते. या घटनास्थळी छत्री आणि चप्पल सापडल्याचं सुद्धा कळतंय. आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. साकीनाक्यात या उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला, तिथे कोणत्याही प्रकारची संरक्षक जाळी लावलेली नव्हती. या घटनास्थळी आता छत्री आणि चप्पल सापडलेली आहे. पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे माणूस वाहून गेल्याची माहिती मिळते. या संदर्भात अधिकच्या अपडेट्स देतात आमचा प्रतिनिधी शिल्पा नरवडे. शिल्पा, सध्याची अपडेट आपण पाहतोय की साकीनाक्यात जो मॅनहोलमध्ये माणूस पडलाय तो वाहून गेल्याची माहिती मिळते. काय अधिकची माहिती आहे? कस्तुरी, आपण जर पाहिलं तर कालपासून मुंबई शहरामध्ये पाऊस सुरू आहे. यापूर्वी देखील मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडल्याचा आढळून आलं होतं, मात्र सुदैवाने तो व्यक्ती बचावला होता. मात्र आता जर आपण पाहिलं तर कालपासून पाऊस सुरू आहे. मुंबई शहरातले अनेक ठिकाणी मॅनहोल आहेत आणि त्याची झाकणं उघडी असल्यामुळे नागरिकांच्या, मुंबईकरांच्या जीवावर बेतत असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या आपण जर पाहिलं तर साकीनाका येथील खैरानी रोडचा जो परिसर आहे, सन्मान हॉटेल आहे, तिथे उघडा मॅनहोल होता आणि नागरिक जे आहेत ते रस्त्याने प्रवास करत असताना मॅनहोलचं जे झाकण उघडं होतं त्या झाकणामध्ये डायरेक्ट हा मॅनहोलमध्ये हा माणूस पडल्याचं पाहायला मिळतंय. जो हा माणूस होता तो मोबाईलवर बोलत असताना, सरळ चालत असताना तो मॅनहोलचं झाकण उघडं असल्यामुळे तो डायरेक्ट त्या मॅनहोलमध्येच पडलेला आहे. खाजगी कंत्राटदार जे आहेत त्यांचं देखभाल काम सुरू असताना मॅनहोलचं झाकण उघडं असल्याची चर्चा सध्या माहिती मिळते. विशेष म्हणजे शोध दरम्यान संबंधित व्यक्तीची छत्री आणि चप्पल देखील तिथे आढळून आलेली आहे.
कारण पाऊस सुरू आहे. त्या व्यक्तीच्या हातात छत्री होती, त्याच्या पायातील चप्पल देखील तिथेच पडलेली आहे. पाण्याचा वेग हा जास्त होता, त्यामुळे ती व्यक्ती वाहून गेल्याची माहिती सध्या समोर येते. मात्र सध्या जर आपण पाहिलं तर 108 रुग्णवाहिका व संबंधित विभागाकडून सध्या शोध कार्य सुरू आहे. तिथे पोलीस देखील आहेत. मात्र यापूर्वी देखील आपण पाहिलेलं आहे, स्वतः महापौर देखील बोललेले आहेत की मुंबई शहरातील मॅनहॉल असेल किंवा उघडी जी गटार आहेत त्यांच्या झाकणं ही ताबडतोब लावली पाहिजे. जिथे जिथे असे प्रकार आढळून येतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मात्र जी असं महापौर शिल्पा, काही काळ तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाजी, साकीनाक्यातून बातमी समोर येते मॅनहोलमध्ये माणूस पडलेला आहे. काय प्रतिक्रिया आहे आणि अशा वारंवार घटना आपण मुंबईत समोर येताना दिसत आहेत, काय तुमची प्रतिक्रिया आहे? हे भयंकर आहे. म्हणजे त्या दिवशी स्वतः महापौर मला वाटते पाहणी करत होत्या जी. आणि महापौरांच्या समोर माणूस पडला तेव्हा त्यांनी याची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे होती. जी. आणि या सगळ्या कामांची स्वतः पाहणी, नुसती पाहणी नाही, नुसतं रील्स पुरतं नाही, तर या सगळ्यांवरती अंमलबजावणी सुद्धा करणं अपेक्षित होतं. पण हे न करता यात काहीतरी षडयंत्र आहे वगैरे राजकीय फाटे त्या फोडत राहिल्या. आणि आता जर अशा पद्धतीने एक माणूस वाहून जातो, अशा पद्धतीने एका माणसाचं त्याच्या अख्ख्या कुटुंबाला, म्हणजे त्याचं काय झालंय हे सुद्धा जर कळत नसेल, हे किती दुर्दैवी आहे. आणि हे लोक मुंबई सांभाळणार आहेत, हे मुंबई सांभाळायच्या आणि मुंबई जपायच्या बाता करतात. जी. खरंच ऋतू तावडेंना मुंबई आणि महापालिकेचं प्रशासन कळतं का? रील स्टार म्हणून काम करणं वेगळं आहे. नुसत्या रील्ससाठी जर त्या काम करत असतील तर त्यांना हे कोणीतरी वस्तुस्थितीचं हे चित्र दाखवणं गरजेचं आहे की त्या दिवशी जी तुमची पाहणी चालली होती ती पाहणीचं नाटक काय होतं. मग की तुमच्या समोर एक माणूस मॅनहोलमध्ये पडतो आणि तरीही तुम्ही त्याच्यावर काही अंमलबजावणी करत नाही. आता हा माणूस, म्हणजे आपण जे दाखवताय दृश्य ती सगळी अशी थरकाप उडवणारी दृश्य आहे की काय झालं असेल त्या बिचाऱ्याचं. जी. ईश्वर करो आणि तो सुखरूप असो. जी. सुषमाजी, आता तुम्ही जसं म्हणालात की त्या दिवशी महापौरांसमोरच एक व्यक्ती मॅनहोलमध्ये पडला. आपल्यासोबत नवनाथ बन सुद्धा जोडलेल्या आहेत. सुषमाजी, तुम्ही अशाच जोडलेल्या राहा. नवनाथजी, मुंबईतून बातमी समोर येते एका मॅनहोलमध्ये, उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडलेला आहे. त्या दिवशी पाहणी सुद्धा सुरू होती, तेव्हा सुद्धा मॅनहोलमध्ये महापौरांच्या समोरच एक माणूस पडला. या वारंवार घटना घडतायत, काय प्रतिक्रिया आहे? अतिशय गंभीर घटना घडलेली आहे. आता महापालिकेकडनं आणि तिथल्या वॉर्ड ऑफिसरकडनं जेव्हा माहिती घेतली तेव्हा असं लक्षात आलं की हे मॅनहोल उघडायचा कुठलाही आदेश नव्हता. हे मॅनहोल उघडण्यासंदर्भात कुठलीही वर्क ऑर्डर नव्हती. कुठलंही काम महापालिकेकडनं तिथे सुरू नव्हतं आणि पावसाळ्यापूर्वी पूर्ण पाहणी करून मुंबईतले सगळे मॅनहोल हे झाकले गेलेले पाहिजे अशा सूचना स्वतः मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे यांनी दिल्या होत्या. प्रशासनासोबत तशी बैठक देखील झाली होती. आता हा अतिशय गंभीर मुद्दा आहे की कुठलीही वर्क ऑर्डर नसताना, कुठलंही काम नसताना तो मॅनहोलचं झाकण नेमकं कुणी उघडलं, खासगी कंत्राटदारानं काम केलं का हे कुणी उघडलं याचा तपास करणं आवश्यक आहे. कारण कुठल्याही सूचना नाहीत, कुठली वर्क ऑर्डर नाही. असं असताना साकीनाका परिसरातलं मॅनहोल उघडं का राहिलं हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. साकीनाक्यामध्ये जे व्यक्ती पत्ता झालाय त्याचा शोध घेण्याची प्रायोरिटी आहे. युद्धपातळीवर त्याचं काम देखील मुंबई महापालिकेकडनं सुरू आहे. परंतु ही अतिशय गंभीर आणि हलगर्जीपणा आहे की अशा पद्धतीनं मुंबईतल्या रस्त्यावरचे मॅनहोल उघडे ठेवले जात असतील पावसाळ्यामध्ये आणि ते कुणाकडनं केले जात आहेत याचा तपास देखील करणं अतिशय आवश्यक आहे आणि त्यासाठीच्या आवश्यक त्या सूचना मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. पण नवनाथजी, ह्या घटना ज्या आहेत ना त्या वारंवार घडतात. मुंबईकरांना सारखा हाच प्रश्न विचारतात की आम्हाला तुंबई नको, आम्हाला मुंबई हवी आहे. ही मुंबई कधी मिळेल या मुंबईकरांना? नाही, निश्चित हे अतिशय गंभीर घटना आहे. ही चूक आहे याचं कोणीही समर्थन करू शकत नाही. मुंबईचे रस्ते हे फुटपाथ सर्वसामान्यांसाठी खुले असले पाहिजे. सर्वसामान्यांचा जीव सुरक्षित असला पाहिजे. घरातून बाहेर पडल्यानंतर आपण सुरक्षितपणे घरी गेले पाहिजे. ही जबाबदारी सगळ्यांचीच आहे. परंतु जर का तिथे कुठल्या खाजगी कंत्राटदाराकडून किंवा अन्य कोणी कुठल्या तरी कामासाठी तो मॅनहोलचं झाकण उघडून ठेवलं आणि कुठलेही सुरक्षेचे नियम पाळले गेले नाही तर हे अतिशय गंभीर आहे. आणि सातत्यानं प्रशासनाबरोबर बैठक घेऊन, कारण याआधी देखील मुंबईत अशा घटना घडल्या की मॅनहोल करून डॉक्टर अमरापूरकरांचं निधन झालं होतं. त्याच्यापूर्वी काही घटना घडल्या होत्या. त्यानंतर प्रशासनानं सतर्कता म्हणून, विशेष खबरदारी म्हणून पावसाळ्यापूर्वी आढावा देखील घेतला. आयुक्तांशी चर्चा झाली
अधिकाऱ्यांशी चर्चा झाली, स्वतः महापौरांनी अनेक ठिकाणी भेटी देऊन पाहणी करून मॅनहोल झालेले आहेत का हे देखील पाहणी केलं. असं असताना देखील ही घटना घडणं अतिशय दुर्दैवी आहे. बरोबर आहे, पण याच्यात जे याला- कोणी दोषी असतील बोला बोला. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, कुणाची गय केली जाणार नाही. बरोबर, तुम्ही हे म्हणताय की अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, पण आता नुकतेच 2-3 दिवस झाले मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून आपण अनेक दृश्य पाहतोय. सायन पनवेल महामार्ग असेल, इन्फिन्स्टनचा परिसर असेल, आजचा प्रभादेवीचा परिसर असेल, दादरमधले परिसर असेल, वसई विरार असेल तर तो दूरचा भाग आहे, पण मुंबईमधले जे प्रमुख रस्ते आहेत, हिंदमाता, हे सगळे परिसर दरवर्षी अगदी प्रतिप्रमाणे यावेळेला पण पाण्यातच गेले, जरी नालेसफाईचा दावा केलेला असला तरी. मुंबईचा भौगोलिक दृष्टिकोन आपण बघितला तर मुंबई ही बशीसारखी आहे. जेव्हा भरती येते तेव्हा पाण्याचा निचरा होत नाही आणि त्याच्यामुळे काही प्रमाणात पाणी साठून राहतं. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, या वेळेला तास दीड तासामध्ये अनेक ठिकाणी पाणी हटवण्याचं काम मोटर लावून वगैरे मुंबई महापालिकेनं अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. तरी देखील काल चेंबूरमध्ये घटना घडली, चेंबूरमध्ये चिमुकल्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर महापालिकेनं कुठेही कुणाला सोडलं नाही. 3 अधिकाऱ्यांचं तातडीनं निलंबन केलं. याआधी कधीही असा प्रकार झाला नव्हता की अधिकाऱ्यांना निलंबनाची कारवाई केली जात नव्हती. आम्ही तातडीनं 3 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आणि त्यांच्यावर कारवाई केली. आता देखील या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. बरोबर, कारवाई तर होईलच, पण संबंधित जे मॅनहोल्स आहेत ती उघडी का राहत आहेत? ह्या घटना आता पहिल्यांदा घडलेल्या नाही आहेत, याआधी अनेकदा अशा मी घटना सांगितलं, मी घडलेल्या. अधिकाऱ्यांकडनं माहिती घेतली. ही माहिती अशी आहे की कुठेही वर्क ऑर्डर नव्हती, महापालिकेच्या कुठल्याही सूचना नव्हत्या की ते मॅनहोल उघडं का ठेवावं. कुठलंही काम नव्हतं. काम असताना कुणी उघडं केलं हा मूळ शोध घेण्याचा विषय आहे. खाजगी कंत्राटदार होता का, अन्य कोणी होतं का, कुठला, कारण महापालिकेच्या दृष्टीनं तिथं कुठलंही काम नव्हतं मॅनहोल उघडं करण्याचं. तरी देखील मॅनहोल उघडलंय. ते कोणी कुठल्या समाजकंटकाला उघडं ठेवलं का याचा देखील तपास करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं शोध सुरू आहे. बरं, हे जे मॅनहोल्स असतात त्याची तपासणी किती वेळाने केली जाते? कारण जेव्हा सफाई होते किंवा मॅनहोल त्या परिसरातल्या वॉर्ड ऑफिसर, एसडीएमचे अधिकारी यांची सगळी जबाबदारी असते की या भागातले मॅनहोल झाकले गेलेले असतात की नाही हे बघण्याची जबाबदारी त्या संबंधित अधिकाऱ्यांवर असते, वॉर्ड अधिकाऱ्यांवर असते, तिथल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर असते आणि त्या संदर्भातली पूर्ण खबरदारी घेतली गेली पाहिजे. पण यात कोणी निष्काळजीपणा घेतला असेल तर निश्चितपणे आम्ही तातडीनं त्याबद्दल निर्णय घेऊ. बरं, धन्यवाद नवनाथजी, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी. मामा लांडे आहेत. मामा, काय सांगाल, आज सकाळपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडतोय. आधी देखील पाऊस पडायचा जेव्हा सेनेची सत्ता होती, आता भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे महानगरपालिकेमध्ये, तरी देखील पाणी साचतंय. महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि जे नाले आहेत ते भरून रस्त्यावरती पाणी वाहत आहे. त्यामुळं लोकांना त्रास झालेला आहे. आत्ताच तुमच्या पुढारीचा एक फोन आलेला होता. साकीनाका विभागामध्ये खैरानी रोडला सन्मान हॉटेलसमोर मलनिस्सारण वाहिनीचं एक चेंबर आहे. त्या चेंबरचं झाकण कुणीतरी काढलं. तिथे कुठलंही महानगरपालिकेचं काम सुरू नव्हतं. ते चेंबरचं झाकण काढून त्याच्यामध्ये अन्सारी नावाचा व्यक्ती पडलेला होता आणि पुढच्याच चेंबरमध्ये त्याचा त्याची डेड बॉडी सापडलेली आहे. आणि आता त्या ठिकाणी महानगरपालिका, त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा आणि आमच्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते शोध मोहीम चालू होती. ते आता डेड बॉडी मिळालेली आहे. अशाच पद्धतीने अनेक ठिकाणी झाडं कोसळले असतील, अनेक ठिकाणी भिंती कोसळलेल्या आहेत आणि म्हणून मुंबई शहरामध्ये अशा पद्धतीने पावसाचं आगमन झालं आणि या पद्धतीचा लोकांना त्रास सुरू झालेला आहे. त्रास असला तरी पावसाची गरज आहे. बळीराजा त्याची वाट पाहतोय. मुंबई शहरातील प्रत्येक नागरिक पाणी कपात असल्यामुळं पावसाची वाट पाहत होता आणि वरुणराजाने धरण भरण्यासाठी अजून पावसाची गरज आहे. अजून वरुणराजाने धरण भरस्तोपर्यंत यावं अशी साकीनाक्यामधली ही धक्कादायक घटना. साकीनाक्यामध्ये उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडलाय. खैरानी रोडवरच्या 20 ते 25 फूट खोल मॅनहोलमध्ये हा माणूस पडलाय. पाण्याचा वेग जास्त आहे, त्यामुळे माणूस वाहून गेल्याची माहिती मिळते. घटनास्थळी छत्री आणि त्या माणसाची चप्पलही सापडली आणि पाण्याच्या प्रवाहात हा माणूस वाहून गेल्याची शक्यता आहे.
साकीनाका मॅनहोलमध्ये पडलेल्या माणसाचा मृत्यू झालाय. साकीनाका मॅनहोलमध्ये पडलेल्या माणसाचा मृत्यू झालाय. हाच माणूस अगदी काही वेळापूर्वी या मॅनहोलमध्ये पडला होता. तो वाहत गेला आणि अग्निशमन दल आणि पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. अखेर त्याचा मृत्यू झाल्याचं कळतंय. साकीनाकाच्या खैरानी भागातली ही दृश्य. साकीनाकामधल्या मॅनहोलमध्ये माणूस पडला कारण त्या मॅनहोलवर झाकण नव्हतं. हे मॅनहोल उघडं होतं, त्याच्या बाजूला कुठलंच बॅरिकेटिंग नव्हतं किंवा मॅनहोल आहे ते उघडं आहे हे दर्शवणारे कुठलेही फलक नव्हते आणि त्याचाच परिणाम एका जीवानिशी गेलाय. साकीनाका मॅनहोलमध्ये एक माणूस पडला आणि त्या माणसाचा मृत्यू झालाय. पाण्याचा वेग जास्त होता त्यामुळे माणूस वाहून गेल्याची माहिती मिळतेय.